सगळ्यांना स्क्रीन दिसते? हॅलो. हो सर, दिसत आहे. ठीक आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं की डिफरंट फंगसचे जनरल कॅरेक्टर किंवा बाकीचे असेक्सुअल स्पोर फ्रूट किंवा असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते बघितलं होतं. इन नेक्स्ट lecture we are going to see the fungal thallus modification or different tissues of the different tissues formed by the fungus. ओके. तर काय करत असते फंगस असते ते डिफरंट टिश्यू फॉर्म करत असते. तर आपल्याला प्लांट्समध्ये आपल्याला माहिती आहे की प्लांट्समध्ये डिफरंट टिश्यूज डेव्हलप होत असतात किंवा ॲनिमल्समध्ये प्लांट्समध्ये जसं टिश्यूचं कंपोजिशन आता आपले लिव्हर टिश्यू अलग असतील किंवा इंटेस्टायनलचे लाइनिंग असेल त्यांचे टिश्यू अलग असतील म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन डिफरंट सेल कंबाईन होऊन डिफरंट टिश्यू तयार करतात. तशाच प्रकारचं काहीतरी फंगसमध्ये पण डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यामध्ये आपण फंगल थॅलस मॉडिफिकेशन म्हणतो किंवा त्यांची फंगल बॉडी आहे त्याचं मॉडिफिकेशन कसं झालंय त्याचे शॉर्टमध्ये 5-6 टाईप्स आहेत किंवा 5-6 मॉडिफिकेशन आहेत ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू त्यांचं. ठीक आहे. तर ॲक्च्युअली नीड काय आहे फंगसला? तर आता ह्युमन्स किंवा ॲनिमल्समध्ये बघितलं तर डिफरंट ऑर्गनायझेशन जे होतं आपलं आयज आहेत किंवा डिफरंट टिश्यूज आहेत तर ते प्रत्येक गोष्टीचं फंक्शन आहे एक. ठीक आहे. दॅट्स वाय दे फॉर्म मीन्स नीड आहे त्यांची काहीतरी रिव्होल्युशनरी नीड आहे. तर ते एकाच वेळेस काही फॉर्म झालेलं नाहीत असं मिलियन्स ऑफ परेड गेल्यानंतर मिलियन्स ऑफ टाइम इयर गेल्यानंतर ते फॉर्म झालेले आहेत अकॉर्डिंग टू मॉडिफाय द एन्व्हायरमेंट. ओके. तर त्यानुसार जसं मग फंगसला पण सर्वाईव्ह करायचं आहे नेचरमध्ये. दॅट्स वाय इट ऑल्सो नीड टू मॉडिफाय देअर फंगस. ओके. ॲक्च्युअल फंगस एक युकॅरियोटिक असतं पण त्याच्यामध्ये इतकं जसं माणसांमध्ये किंवा प्लांट्समध्ये जसं मॉडिफिकेशन आहे तसं इतकं हायर लेवलचं मॉडिफिकेशन नसतं पण समवॉट आपण त्याच प्रकारचं मॉडिफिकेशन आहे पॅरलल समजू शकतो. ओके. सिम्पल मॉडिफिकेशन आहे जास्त डिफिकल्ट नाही आहे ते. ठीक आहे. डिफरंट जिनसमध्ये हे डिफरंट मॉडिफिकेशन असू शकतो किंवा तुमचं क्लास ऑफ फंगस आहे ते क्लास ऑफ फंगसनुसार डिफरंट मॉडिफिकेशन असू शकतं फंगसमध्ये. त्याची नीड काय आहे तर त्या मॉडिफिकेशनची फॉर डिराईव्ह द न्यूट्रिशन. ठीक आहे. तर न्यूट्रिशन सक करायचं आहे तर आपण बघितलं होतं की मायकोरायझामध्ये न्यूट्रिशन जेव्हा इंटरसेल्युलरली मायसेल्युलर रन होते त्यावेळेस जेव्हा सेलच्या मध्ये विदिन प्रोट्रूड करायचं किंवा एंट्री करायचं तेव्हा हॉस्टोरिया फॉर्म करतं म्हणजे ते एक ॲब्सॉर्बिंग ऑर्गन आर्बिस्कुल फॉर्म करतं. तसंच त्या हॉस्टोरिया काय आहे दिस इज अ मॉडिफिकेशन ऑफ द फंगस टिश्यू ऑर मॉडिफिकेशन ऑफ द फंगल थॅलस. ओके. मीन्स दे यूज टू नरिश ऑर न्यूट्रिशन न्यूट्रिशन सकअप करण्यासाठी मदत करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे ते. तर असे डिफरंट मग फंगसला जर एंट्री करायची आहे प्लांट सेलमध्ये किंवा क्युटिकलने एंट्री करायची आहे तर त्यावेळेस डिफरंट मेकॅनिझम आहे. पेनिट्रेशन पेग किंवा प्रेसोरियम म्हणजे असं इन्फेक्शन करायचं आहे तर त्यावेळेस वेगळं मॉडिफिकेशन आहे किंवा सेक्सुअली डिफरंट ऑर्गन्स डेव्हलप करायचे आहेत तर डिफरंट मॉडिफिकेशन आहे. असं ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे त्याचा. तर वन बाय वन आपण बघू. ठीक आहे. ते ॲक्च्युअली 2-3 प्रकारचे आहेत जास्त पण ते काही तुमच्या सिलेबसमध्ये नाही तर मी ते ॲड केलेलं नाही इथं. ठीक आहे. जास्त कन्फ्युजन होऊ नये त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज अ रायझोमॉर्फ. ओके. आपण बघतोय आता फंगल थॅलस मॉडिफिकेशन किंवा ऑर्गनायझेशन किंवा त्याला डिफरंट वर्ड्स आहेत ते नोट्समध्ये बघून घ्या तुम्ही. याच्यामध्ये काय वन मिनिट. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये हे बघितलं होतं म्युकर किंवा रायझोपसचा स्पोरेंजियम काढला होता. त्याचं स्पोरेंजिओफोर आहे आणि असं स्टोलन असतात खाली रायझोइड असतात. ठीक आहे. म्हणजे सबस्ट्रेटमध्ये जे इंटर झालेले असतात ते रायझोइड असतात. तर त्या रायझोइड्सलाच रायझोमॉर्फ म्हणतात. ओके. सिमिलर आहे रायझोइड्स किंवा रायझोमॉर्फ किंवा रायझा मीन्स रूट्स, मॉर्फ मीन्स शेप म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जो रायझोइड बघितला होता आपण स्पोरेंजियम किंवा स्पोरेंजियम फोरला अटॅच आहे खाली तो रायझोइड रायझोपस किंवा म्युकरमध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचं जर रूट डाईक टीप बघितलं आपण जसं त्या फंगल रूटचं म्हणजे रायझोइड म्हणजे काय फंगल रूट आहे. ठीक आहे. सिमिलर टू द
फंगल रूट. म्हणजे फंगल रूटचं टीप बघितलं तर इट ऑल्सो लाईक द प्लांट रूट. ओके, प्लांट हेअर किंवा प्लांट रूटचं जे टीप असतं त्याच्याच सिमिलर आपल्याला काहीतरी दिसतं इथं. ठीक आहे, दिस इज अ रूट टीप, फंगल रूट टीप किंवा आपण म्हणू शकतो रायझोइडचं रूट टीप आहे, ते फिगरमध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे, ऍक्च्युअल एक बी जी इमेज आहे तर ती ऍक्च्युअल मायक्रोस्कोपिक इमेज आहे. तर हे रायझोमॉर्फ्स ऍक्च्युअली जसं प्लांट्समध्ये प्लांट्समध्ये काय होतं, प्रोझेन कॉयमा किंवा सुडोपॅरन कायमा असे टिश्यूज असतात, तसेच समवॉट टिश्यू प्रेझेंट असतात इन द फंगस. ओके, मग जे सुडो पॅरेनकायमस टिश्यू असतात ते सुडो पॅरेनकायमस टिश्यू त्याचं मॉडिफिकेशन करत असतात आणि त्या मॉडिफिकेशन नुसार ते एक प्रकारचं रायझोमॉर्फ डेव्हलप करत असतात. ओके, याचं मेकॅनिझम फंक्शन काय आहे तर रायझोमॉर्फचं, इट आदर्स टू द सबस्ट्रेट किंवा सबस्ट्रेट मधून जे न्यूट्रिशन घ्यायचं आहे ते न्यूट्रिशन तो ऍब्सॉर्ब करू शकतो बाय देअर सेल्युलर ऍक्टिव्हिटीज ऑर फॉर मेकॅनिकल सपोर्ट किंवा मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो फॉर द फंगल थॅलस. ओके, द नेक्स्ट वन इज स्क्लेरोशिया. तर रायझोमॉर्फ हे जनरली फॉर्म कशामध्ये होतात, म्युकर रायझोपस, ठीक आहे, एक्झाम्पल, किंवा अजून आर्मिलॅरिया मेलिया, जे म्हणजे तुमचे फॉरेस्ट मधले मशरूम्स आहेत त्यांच्यामध्ये पण फंगल रूट्स डेव्हलप होत असतात. ठीक आहे, नंतर आहे स्क्लेरोशिया. तर स्क्लेरोशिया आता तुम्हाला इथं दिसतंय की फर्स्ट इमेजमध्ये, तर प्लांट रूट आहे ते, प्लांट स्टेम आहे, स्टेम रिजनला सराउंडिंग फंगस इन्फेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, स्क्लेरोशियम किंवा रायझोक्टोनिया जो हे जे जिनस आहेत ते रॉटिंग फंगसचं प्लांटचं रॉटिंग करत असतात, स्टेम रॉट करत असतात किंवा कोलर रॉट करत असतात. जे प्लांटचा कोलर रिजन असतो स्टेमचा त्याला अवतीभोवती इन्फेक्शन करत असतात आणि ते इन्फेक्शन करत असताना डिफरंट फंगल थॅलस फॉर्म करतात. मग दीज आर द स्क्लेरोशिया फॉर्म. जे सर्क्युलर मस्टर्ड शेप सीड दिसत आहेत, मस्टर्ड शेप सीड लाईक मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर जे दिसतंय तुम्हाला स्टेम वरती, दिस इज द स्क्लेरोशिया. आता नेक्स्ट इमेज दिसते तुम्हाला याचे गुलाबजामुन टाईप दिसत आहेत छोटे छोटे बारीक मस्टर्ड शेप साईज. ते मायक्रोस्कोप खाली जर आपण हे रूटवरचे ते स्क्लेरोशिया उचलले आणि जर स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोप खाली बघितलं, सिम्पल मायक्रोस्कोप खाली, तर आपल्याला ते असे दिसतात. त्यांना मायसिलियम हे चिकटलेले असते आणि दिस इज अ मॉडिफिकेशन ऑफ द फंगल थॅलस. बिकॉज गरज काय आहे इथं मॉडिफिकेशन ऑफ फंगल थॅलसची, ओव्हर विंटरिंग ऑर ओव्हर समरिंग. ठीक आहे, जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं फंगसमध्ये त्यावेळेस असे रेस्टिंग स्ट्रक्चर डेव्हलप होत असतं. जसं असेक्सुअल रेस्टिंग स्ट्रक्चर क्लायमेटोस्पोर फॉर्म होतं, तसं हे स्क्लेरोशिया इन केस ऑफ रायझोक्टोनिया ऑर स्क्लेरोशियम या जीनसमध्ये फॉर्म होत असतात. ऍक्च्युअली हे फॉर्म कसं होतं, तर ही मायसेलियम आहे, व्हाईट मायसेलियम आहे. ठीक आहे, ही मायसेलियम स्टार्टिंगला व्हाईटिश असते, नंतर ग्रोथ होते, नंतर मॅच्युअर फंगस मॅच्युअर झाल्यानंतर लॅटर स्टेज सिम्पटमच्या वेळेस काय करतात, ती फंगस अनास्टोमेसिस करते किंवा फ्युजन करते. एका वेळेस फ्युजन झाल्यामुळे त्या हायपीचं तिथं असे हार्ड टिश्यू डेव्हलप होतात किंवा हार्ड सरफेस डेव्हलप होतो, ते हार्ड सरफेस असे सर्क्युलर शेप फॉर्म करतात. ओके, मीन्स हे काही वेगळं कुठून आलेलं नसतं, ते दिसायला जर वेगळं असलं पण ते जनरली त्या मायसेलियम पासूनच मायसेलियमचं फ्युजन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस येत असतात. दीज आर द हार्ड ब्लॅकन बॉडीज. ओके, राऊंडिश असतात, काही स्पेसिसमध्ये सिलेंड्रिकल शेप पण असू शकतो यांचा. दिस इज अ स्क्लेरोशिया. मग ऍक्च्युअली जर आता ही एक तर सीझन संपला तुमचा, क्रॉप हार्वेस्टिंग केल्यानंतर काय होतं, या स्क्लेरोशियल बॉडीज आहेत त्या सॉइलमध्ये तशाच राहतात. नेक्स्ट वेळेस जेव्हा आपण ग्रॅम किंवा बाकीचं तुमचं ग्राउंडनटचं क्रॉप लावू त्यावेळेस ह्या परत जर्मिनेट होतात प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर. जे स्क्लेरोशियल बॉडीज आहेत, ते हार्डन मास आहेत, त्या परत जर्मिनेट होतात आणि त्यांच्यापासून परत मायसिलियम हे डेव्हलप होऊ शकते. ठीक आहे, दिस इज अ म्हणजे त्यांचं फंक्शन काय आहे स्क्लेरोशियल बॉडीजचं, दे प्रोड्यूस अ रेस्टिंग स्ट्रक्चर. मीन्स ॲडव्हर्स कंडिशनला फंगसला त्याची प्रोजेनी मेंटेन ठेवण्यासाठी ते एक प्रकारचं रेस्टिंग स्ट्रक्चर डेव्हलप करत असतं, आपण त्याला स्क्लेरोशिया म्हणतो. हार्ड मास ऑफ द मायसिलियम असं तरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मग ओव्हर विंटरिंग किंवा ओव्हर समरिंग करण्यासाठी हे एक स्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे फंगसने. ज्यावेळेस फेवरेबल एन्व्हायरमेंट त्याला मिळेल त्यावेळेस ते आपोआप जर्मिनेट होईल किंवा त्याचं स्पेसिफिक होस्ट
त्याला त्याच्या रायझोस्पेरिक सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा परत ते जर्मिनेट होईल आणि त्याच्यापासून फंगल इन्फेक्शन परत रूटला होईल किंवा पोलर रिजनला होईल. ठीक आहे. याच्यामध्ये स्क्लेरोशियाचं एक्झाम्पल रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशियम घेऊ शकता तुम्ही. अजून स्क्लेरोशियल बॉडी ऑल्सो फॉर्म इन अ क्लॅव्हिसेप्स. जो अर्गट ऑफ बाजरा आहे किंवा सोरगम आहे, क्लॅव्हिसेप्स त्या जिनसमध्ये पण सिलेंड्रिकल शेप स्क्लेरोशियल बॉडी डेव्हलप होत असतात. ठीक आहे. थर्ड इमेज पण सेम आहे की त्याच्यामध्ये पण अशा रायझोक्टोनियाच्या स्क्लेरोशियल बॉडी हार्ड मास डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज ॲप्रोसोरिया. तर थर्ड फंगस थॅलस मॉडिफिकेशन आहे ॲप्रोसोरिया. ॲप्रोसोरिया इज फॉर्म व्हेन फंगस इन्फेक्ट द इन्फेक्शन कोड. ओके. आता तुम्हाला एक इमेज दिसते, ही मोठी इमेज दिसते ती ग्रीन कलरची. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल ही मायक्रोस्कोपिक इमेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्टोमॅटा दिसतंय. हॅलो, दिसतंय का तुम्हाला? मोबाईलमध्ये दिसत आहे का मला कळत नाही, पण इथं स्टोमॅटा दिसतंय तुम्हाला. लोअर लिप साईड आहे ही. त्याच्यावरती ही ब्ल्यू कलरची जी मायसिलियम दिसते आहे. ठीक आहे. आणि हा मायसिलियल स्ट्रक्चरच्या पुढे स्टोमॅटो थ्रू एंट्री करण्यासाठी असं सॅक लाईक स्ट्रक्चर तयार होतं किंवा असं सकुलंट स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द ॲप्रोसोरियम. आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ॲप्रोसोरियम. ॲक्च्युअली ही इमेज फक्त लाईव्ह इमेज आहे, म्हणजे मायक्रोस्कोपिक इमेज आहे ओरिजिनल. आणि इकडं एक खाली इमेज दाखवली आहे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, ती आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने घेतलेली इमेज आहे. ठीक आहे. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सगळ्या इमेज आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्येच येतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम यूज करून आपण इमेज प्रोड्यूस करत असतो. तर ठीक आहे, तुम्हाला डिटेल सांगतो ॲप्रोसोरिया म्हणजे काय. तर ज्यावेळेस फंगल स्पोर, तुम्हाला माहिती आहे फंगल स्पोर म्हणजेच काय, जो सीड आहे, फंगसचा सीड आहे. तर ज्या वेळेस फंगल स्पोर एअरमध्ये प्रेझेन्स असेल किंवा वॉटरमध्ये किंवा कोणत्याही एक्सटर्नल एजन्सी थ्रू तो इन्फेक्शन कोर्टवरती येतो. इन्फेक्शन कोर्ट म्हणजे पण प्लांटच्या लोअर लिप ऑफ साईड किंवा अप्पर लिप ऑफ साईड पण असू शकतं. ठीक आहे. कारण की फंगस हॅव ॲबिलिटी टू पेनिट्रेट द क्युटिकल. दॅट्स वाय इट कॅन पेनिट्रेट द क्युटिकल. देन आता इथं दिसतंय तुम्हाला, दिस इज अ स्पोर. ठीक आहे. कर्सरकडे लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये हा स्पोर आहे. जर हा आहे तुमचा क्युटिकल लेअर आहे प्लांट लिव्हचं. त्याच्यामध्ये फंगल स्पोर ज्यावेळेस लँड होतं क्युटिकल लेअरवरती, त्यावेळेस मॉइश्चर जर प्रेझेंट असलं तर तो फंगल स्पोर जर्मिनेट होतो. ठीक आहे. त्याची फंगल स्पोरची स्वेलिंग होऊन जर्मिनेट होतो आणि त्याचं प्रोटोप्लास्ट हे रन होतं असं त्या हायपीमध्ये. ठीक आहे. जर असेप्टेड मायसेलियम फॉर्म करल किंवा सेप्टेड मायसेलियम, ते अकॉर्डिंग टू जिनस ते फॉर्म करल. तर जर्म ट्यूब, त्यात ज्या ट्युब्युलर स्ट्रक्चरला जर्म ट्यूब म्हणतात, आणि त्या जर्म ट्यूब नेक्स्ट त्याला फॉर्म करतं ॲप्रोसोरियम. ॲक्च्युअली जर्म ट्यूबचा जर पुढचा भाग आहे, त्यावेळेस काय होतं, इथं जर समजा मायसेलियम फक्त अशी जर्म ट्यूबच राहिली तर ते एंट्री नाही करू शकणार प्लांट क्युटिकलमध्ये. का, तर क्युटिकल हे एक प्रकारचं स्ट्रक्चरल मेकॅनिझम आहे, मीन्स स्ट्रक्चरल हायड्रन्स मेकॅनिझम आहे प्लांटचं. दे रेजिस्ट द इन्फेक्शन. ओके. म्हणजे हार्ड लेअर आहे तो. त्यावेळेस जर इन्फेक्शन पेग फॉर्म होण्यासाठी किंवा इन्फेक्शन फॉर्म होण्यासाठी ॲप्रोसोरियम हे डेव्हलप होतं. ॲक्च्युअली काय होतं, जस्ट मायसेलियम आहे, जर्म ट्यूब आहे, ते मायसेलियमचंच एक प्रकारचं असं प्रेशर क्रिएट होतं त्या सरफेसवरती, क्युटिकलच्या सरफेसवरती, आणि ते प्रेशर ब्रेक करतं क्युटिकलला. ओके. क्युटिकलला ब्रेक केल्यानंतर नेक्स्ट फंगस मायसेलियम ही किंवा हायपी ही एंटर करते इनटू द इपिडर्मल लेअर किंवा तुमचे जे मधले मिझोफिल टिश्यू असतील, तर मिझोफिल लेअर किंवा अदर टिश्यू असतील त्या टिश्यूमध्ये एंट्री करत असतं. ठीक आहे. हे दिस इज अ इन्फेक्शन पेग. मग ॲप्रोसोरियमचा रोल काय आहे हिअर, इट क्रिएट्स अ प्रेशर फॉर द इन्फेक्शन. ओके. जर सरफेस असेल, सरफेसवरती प्रेशर क्रिएट केला तेव्हाच तर ब्रेक करेल ना क्युटिकल. ओके. दिस इज अ फंक्शन ऑफ द ॲप्रोसोरियम. ॲक्च्युअली याच्यामध्ये एक ग्लिसरॉल नावाचं कंपाऊंड तयार होतं ॲप्रोसोरियममध्ये. ते ग्लिसरॉल ऑस्मॅटिकली ॲक्टिव्ह होतं आणि ते प्रेशर क्रिएट करतं. त्याच्यामुळं ही मेकॅनिझम होते. मी इतकं डिटेल मॉलिक्युलर लेवलला नाही सांगत तुम्हाला. ठीक आहे. ॲप्रोसोरियम हे प्रेशर क्रिएट होतं. नंतर नेक्स्ट वन इज अ स्ट्रोमा. तर ॲप्रोसोरियम हे जनरली सगळ्याच फंगसमध्ये तयार होत असतं जे प्लांटला इन्फेक्शन करत होता.
ठीक आहे. त्याच्यामध्ये फायटोप्तरा असेल किंवा पिथियम असेल किंवा बाकीचे कोलेट्रिकम, अल्टरनारिया सगळेच फंगस आहेत. याच्यामध्ये एकतर ते लोअर लिव्सला टोमॅटो थ्रू एंट्री करतील तेव्हा पण फॉर्म होईल, आणि समजा ते नॅचरल ओपनिंग नसली तरी ते क्युटिकलला एंट्री करू शकतात बाय देअर प्रेशर. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द स्ट्रोमा. द स्ट्रोमा इज नथिंग बट द सिंपल ऑर्गनायझेशन आहे, फंगल थॅलस मॉडिफिकेशन आहे स्ट्रोमा. तर पेरिथेसियम वगैरे जे सेक्शुअल स्पोअर फ्रूट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा क्लासिफिकेशन सांगाल तेव्हा डिटेलमध्ये अजून परत स्ट्रोमाचं सांगाल तुम्हाला. बट इथं लक्षात घ्या की आता इथं होस्ट प्लांट सरफेस दिसतोय तुम्हाला फिगरमध्ये. ठीक आहे. दिस इज अ होस्ट प्लांट इपिडर्मल सरफेस. तर त्याच्यामध्ये बाकी मिझोफिल टिश्यू असतील खाली. तर दिस इज अ क्युटिकल, म्हणजे सबक्युटिक्युलर लेअरमध्ये एक प्रकारची फंगस इन्फेक्शन होतं. ते फंगस इन्फेक्शन झाल्यानंतर एक फंगल स्ट्रोमा तयार होतं, म्हणजे फंगसच्या सेल्स डेव्हलप होतात. सुडोन पॅरेनकायमॅटस, जशा प्लांटच्या पॅरेनकायमॅटस सेल्स असतात तशाच एक प्रकारच्या फंगसच्या पण पॅरेनकायमॅटस सेल्स तयार होतात आणि त्याची एक बॉडी बनते इथं. त्यालाच आपण म्हणतो स्ट्रोमा. ठीक आहे. तर त्या सेल्सला आपण म्हणतो सुडो पॅरेनकायमॅटस सेल्स. ते फंगल कुशन शेप किंवा मॅट्राइज जे असतं हे फंगल मॅट्रिक्स असतं किंवा कुशन शेप एरिया जो असतो त्यालाच आपण म्हणतो स्ट्रोमा. मग त्याच्यावर कोनिडिओ फोर तयार होईल आणि त्यानंतर कोनिडिया डिस्चार्ज करतील. पण ऍक्च्युअली जेव्हा इन्फेक्शन करतं फंगस त्यावेळेस फक्त काय असतं इथं क्युटिक्युलर लेअर असतं इथं. ठीक आहे. ऍक्च्युअली क्युटिक्युलर लेअर असतं, पण ज्या वेळेस फंगस इन्फेक्शन झाल्यानंतर त्याची ग्रोथ झाल्यानंतर तो क्युटिक्युलर लेअर आहे तो असा फुगतो आणि तो बस्ट होतो, म्हणजे फुग्यासारखं मध्ये फुगतो तो क्युटिक्युलर लेअर आणि बस्ट होतो आणि त्या कोनिडिया डिस्चार्ज होतात एअरमध्ये. ठीक आहे. तर स्ट्रोमा इतकंच लक्षात ठेवा, इथं इथं कुशन शेप किंवा मॅट्राइस प्रेझेंट असतं ऑन अ प्लांट सरफेस. ठीक आहे. म्हणजे असं फ्लॅटन सरफेस असतो त्याच्यावरती एक मॅट्राइस प्रेझेंट असतं फंगसचं. त्या फंगल मॉडिफिकेशनला आपण काय म्हणतो, फंगल थॅलस मॉडिफिकेशनला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा असं म्हणतो. ठीक आहे. याचं एक्झाम्पल तुम्ही सर्कोस्पोरा जे आहे, सर्कोस्पोरामुळे कोणता डिसीज होतो, ग्राउंडनट मध्ये कोणता डिसीज होतो सर्कोस्पोरामुळे? हॅलो, एनीवन? लीफ स्पॉट. ओके. त्याच्यामध्ये टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट Study. स्पॉट जो आहे तो सर्कोस्पोरामुळे होत असतो. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कुशन्स डेव्हलप होत असतात. तर नेक्स्ट वन इज अ होस्टोरिया. ठीक आहे. आपण जर मायकोरायझा घेतलं होतं त्यावेळेस ते आर्बेस्कुल जे फॉर्म झालेले होते तेच काय होस्टोरिया आहे. अशाच पद्धतीचे होस्टोरिया. आता तुम्हाला सांगतो की जे एक्टोफायटिक मायसेलियम असते. ठीक आहे. आपण बघितलं होतं की आता प्रिव्हियस लेक्चरला, तर हे पावडरी मिल्ड्यू फंगस जे आहे इरिसिपेक किंवा अनसिनुला, ते एक्टोफायटिक मायसिलियम फॉर्म करत असते. म्हणजे त्यांचे अर्धी बॉडी जी असते फंगल थॅलस हे हवेमध्ये असतं आणि अर्धी हाफ बॉडी ही सेलमध्ये असते. मग त्यावेळेस जी हाफ बॉडी आहे तिला न्यूट्रिशन लागतं, त्यावेळेस ते न्यूट्रिशन सक करण्यासाठी. आता एक लक्षात ठेवा, ओस्टोरिया एक तर एक्टोफायटिक मायसेलियम किंवा एक्टोट्रॉपिक मायसेलियम मध्ये फॉर्म होते, किंवा जे एंडोट्रॉपिक मायसेलियम असते, जर मायसेलियम इंटरसेल्युलरली रन होत असेल तर त्यावेळेस होस्टोरिया फॉर्म होतात. जर मायसेलियम इंट्रासेल्युलरली फॉर्म होत असेल तर त्याला होस्टोरियम फॉर्म करण्याची गरज नाही, कारण की जे एक्टोफायटिक मायसेलियम किंवा इंटरसेल्युलर मायसेलियम जे आहे, म्हणजे दोन सेलच्या बिटवीन जी रन होते इंटरसेल्युलर मायसेलियम, त्यांनाच गरज पडते होस्टोरियम तयार करण्याची. बिकॉज सेलचं न्यूट्रिशन हे सेलमधून सक करण्यासाठी त्यांना एक स्पेशल ऑर्गन डेव्हलप करावं लागतं. त्या स्पेशल ऑर्गन डेव्हलपमेंटलाच काय म्हणतात आपण, होस्टोरिया असं म्हणतात. त्या होस्टोरिया ट्री शेप होस्टोरिया असतात किंवा काही असं ग्लोबुल शेप होस्टोरिया असतात. अकॉर्डिंग टू डिफरंट जिनस ते होस्टोरियाचा शेप डिफरंट असू शकतो. पण आपल्याला इथं फिगरमध्ये दिसतंय की ही फंगल हायपा आहे. ठीक आहे. ही इंटरसेल्युलरली रन होते किंवा एक्टोफायटिक असू शकते. ते प्लांट सेल आहे, तर प्लांट सेलला ती हायपा ब्रेक करून मध्ये त्याचं प्रकारचं एक नेटवर्क तयार करते, त्यालाच आपण काय म्हणतो, होस्टोरियम म्हणतो. ठीक आहे. सिंग्युलर होस्टोरियम अँड प्लुरल फॉर्म मध्ये त्याला होस्टोरियम म्हणतात. ते प्लांट सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल वॉलला ब्रेक करून मध्ये एंट्री करत असतात आणि ते जे न्यूट्रिन लागतं फंगससाठी ते फंगस साठी न्यूट्रिन सक करून घेत असतात. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचं होस्टोरिया हे फॉर्म होत असतात फिथियम किंवा फायटोप्तोरामध्ये, किंवा जे तुमचे एक्टोफायटिक मायक्रो फंगस आहे
याच्यामध्ये एप्टोफायटिकमध्ये पावडरी मोल्डी फंगस किंवा डाउनी मोल्डी फंगस आहे ते अशा पद्धतीने होस्टेरिया हे फॉर्म करत असते. ठीक आहे, तुमचं फंगल थॅलस मॉडिफिकेशन झालं. त्याच्यामध्ये रायझोमॉर्फ आहे, स्क्लेरोशिया आहे, नंतर ॲप्रोसोरिया आहे, ठीक आहे, स्ट्रोमा आहे, होस्टेरिया आहे, असे 4-5-6 प्रकारचे आहेत. परत अजून एक नेटवर्क आहेत फंगल, नेमॅटोट्रॉपिक फंगल नेटवर्क वगैरे, जाऊ दे त्याची काही गरज नाही तुम्हाला. नेक्स्ट वन इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगाय. ठीक आहे, तर आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फंगस एक प्रकारचं त्याचं मायटोटिक डिव्हिजन करून फक्त त्याची प्रोजेनी फॉर्म करत असते. त्याच्यामध्ये आता इथं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तर याच्याकडं लेझर पॉइंटरकडे लक्ष असू दे. त्याच्यामध्ये स्पोर असला, इथं स्पोर पडला, तो जर्मिनेट झाला, परत त्याची मायसिलियम तयार होते. ती मायसिलियम डायप्लॉइड मायसिलियम हे असते की सोमॅटिक मायसिलियम असते. सोमॅटिक मायसिलियम परत ग्रो होते, त्याच्यापासून स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर तयार होतात. म्हणजे कोणते स्ट्रक्चर तयार होतात? असेक्शुअल स्पोर फ्रूट तयार होतात. त्याच्यामध्ये स्पोरेंजियम आहे किंवा तुमचे पिक्निडियम आहे, असेरोगुलस आहे, स्पोरोडोचियम आहे, क्लायमॅटोस्पोर, म्हणजे आता मगाशी सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये त्याप्रमाणे. नंतर त्या स्पोरेंजियम मधून काय होतं? स्पोर डिस्चार्ज होतात. ठीक आहे, स्पोर डिस्चार्ज झाल्यानंतर ते स्पोर परत दुसऱ्या सरफेस, होस्ट सरफेसला कॉन्टॅक्ट करतील परत, किंवा सॉइलमध्ये रूट सरफेसला कॉन्टॅक्ट करते, परत जर्मिनेट होईल. म्हणजे एक सिंपल सायकल आहे. हे सिंपल सायकल हे वारंवार होत असतं क्रॉप सीझनमध्ये जेव्हा फंगस इन्फेक्शन होतं. बट आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे जवळजवळ सगळ्याच फंगसमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, बट सेक्शुअल रिप्रोडक्शन हे पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट किंवा पर्टिक्युलर क्लायमेटॉलॉजिकल कंडिशनलाच तयार होत असतं. ठीक आहे, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याचा एकच उद्देश असतो की ज्यावेळेस क्रॉप सीझन संपून जातो तुमचं, म्हणजे ज्यावेळेस होस्ट अनअवेलेबल असतो त्या फंगसला, त्यावेळेस जर होस्ट अनअवेलेबल असला तर त्यावेळेस जर फंगसला सर्व्हाइव्ह करायचं आहे, ते ओव्हरविंटरिंग करायचं आहे, ठीक आहे, किंवा हायबर्नेशन करायचं आहे त्या फंगसला, तर त्यावेळेस फंगस हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जात असतं. आणि जे सेक्शुअल स्पोअर फ्रूट किंवा सेक्शुअल स्पोअर फॉर्म झालेले असतात ते जास्त टाइम पिरियड पर्यंत विथस्टँड करू शकतात. म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष हे जगू शकतात ते स्पोअर. नेक्स्ट जेव्हा आपण प्लांट सोन करू स्पेसिफिक ते होस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर परत ते जर्मिनेट होऊन परत इन्फेक्शन करून परत मग एक असेक्शुअल रिप्रोडक्शन करतील किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन करतील. ठीक आहे, दिस इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शनची नीड काय आहे? प्रोजेनी मेंटेन ठेवणे. ठीक आहे, ऍक्च्युअली जसं ह्युमन्समध्ये रिप्रोडक्शन होतं तसंच प्रकारचं यांच्यामध्ये पण, कारण की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. फक्त आपल्यामध्ये एक प्रकारचं हायर लेवलचं रिप्रोडक्शन होतं, त्यांच्यामध्ये एक लोअर लेवलचं रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे, मीन्स इतकं त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक लोअर लेवलचं रिप्रोडक्शन होतं. आता तुम्हाला जनरली असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे माहिती आहे. ठीक आहे, तर आपण आता सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा जे त्यांचं मिओसिस होतं ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की हॅप्लॉइड सेल काय असते, डायप्लॉइड सेल काय असते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे हॅप्लॉइड सेल म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतो त्याला हॅप्लॉइड सेल म्हणतात. जे आपले स्पर्म सेल असतील किंवा एग सेल असतील ते काय असतात? हॅप्लॉइड असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम मीन्स 25 पेअर असतात क्रोमोझोमचे. ते तुम्हाला डिटेल सांगत नाही, फक्त सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतो हॅप्लॉइड सेलमध्ये, आणि डायप्लॉइड सेलमध्ये डबल सेट ऑफ क्रोमोझोम असतो. मीन्स ज्यावेळेस डायकॅरियोटायझेशन होतं त्यावेळेस जेव्हा एग आणि स्पर्म युनाइट होतं तेव्हा डायप्लॉइड सेल तयार होते किंवा झायगोट तयार होतं. ते झायगोटमध्ये काय असतात? एक मेल पॅरेंटचे पण असतात आणि फिमेल पॅरेंटचे पण क्रोमोझोम सेट असतात. म्हणजे डबल सेट ऑफ क्रोमोझोम असतो आणि सेल ही डायप्लॉइड असते. म्हणजे डायप्लॉइड काय असते तर दोघेही न्यूक्लियस हे फ्यूज झालेले असतात, त्यामुळे डायप्लॉइड असते. ठीक आहे, त्यालाच आपण डायकॅरियोटायझेशन म्हणतो इन फंगस. तर आता परत इथं तुम्हाला सांगतो, आता ठीक आहे आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करू. त्याच्यामध्ये स्पोर आला. ठीक आहे, आता असेक्शुअल स्पोर असला तो जर्मिनेट झाला फेवरेबल कंडिशनला. तर जर्मिनेशन झाल्यानंतर त्याचं प्लाझ्मोगॅमी झालं, म्हणजे फ्युजन ऑफ द सायटोप्लाझम. ठीक आहे, तर स्टार्टिंगला एक मायसिलियम स्टँड इमॅजिन करा. मायसिलियम स्टँड आहे किंवा स्पोर आहे. स्पोर जर्मिनेट झाल्यानंतर मायसिलियम स्टँड डेव्हलप होतो किंवा हायपी डेव्हलप होते. ती हायपी आहे, तर हायपीचं आपण जर
सेप्टेट हायपी असली तर त्याच्यामध्ये असे सेल्स असतात. तुम्हाला सांगितलं होतं की अशा लॉंगिट्युडिनल सेल्स असतात, सेप्टेशन असतं आणि प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग ज्या वेळेस फ्युजन होतं हायपीचं, दोघे हायपीचं फ्युजन होत असेल तर त्यावेळेस काय होतं, ते फ्यूज होतं न्यूक्लियस. मग न्यूक्लियस फ्यूज होण्याच्या आधी जे काय होतं, डायरेक्ट न्यूक्लियसच कॉन्टॅक्टमध्ये नाही येत, कारण की दोघेही सेलमध्ये काय असेल, सायटोप्लाझ्म असेल. मग ते सायटोप्लाझ्म किंवा प्रोटोप्लाझ्म जे असते ते सायटोप्लाझ्म आणि प्रोटोप्लाझ्म हे फ्यूज होतं आधी. म्हणजे कॅरिओकायनेसिसच्या आधी काय होतं, सायटोकायनेसिस होतं. ते फ्युजनलाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मोगॅमी म्हणतो. ठीक आहे. नंतर त्याला त्या स्टेजमध्ये हिट्रोकॅरियोटिक स्टेज येते. हिट्रोकॅरियोटिक मीन्स काय होतं, न्यूक्लियस फ्यूज नाही झालेले आहे पण एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्याला हिट्रोकॅरियोटिक म्हणतात. डायकॅरियोटिक अलग आहे आणि हिट्रोकॅरियोटिक अलग आहे. म्हणजे एका सेलमध्ये जर दोनापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट असतील तर आपण त्याला काय म्हणतो, हिट्रोकॅरियोटिक कंडिशन म्हणतो. ठीक आहे. नंतर मग त्याच्यानंतर कॅरिओकायगामी किंवा फ्युजन ऑफ न्यूक्लियस होतो किंवा कॅरिओकायनेसिस होतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट. नंतर मग जर मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटचं दोघेही न्यूक्लियस फ्यूज झाले तर जायगोट फॉर्म होतं किंवा डायप्लॉइड 2n सेल फॉर्म होते. ठीक आहे. नंतर त्याचं मिओसिस होतं. वी नो दॅट मिओसिसमध्ये इक्वेशनल सेल डिव्हिजन, रिडक्शनल सेल डिव्हिजन, परत मग ते क्रोमोझोम सेट डिवाइड होतात रिडक्शन सेल डिव्हिजन मध्ये. परत त्याचे हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणजे एका सेल पासून चार सेल तयार होतात. ठीक आहे. हॅप्लॉइड सेल तयार होतात. नंतर परत त्याचे स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर तयार होतात. म्हणजे ज्या वेळेस ही प्रोसेस होत असते, ऑल लाईफ सायकल होत असतं, सेक्सुअल लाईफ सायकल होत असतं. जसं असेक्सुअल लाईफ सायकल होत असतं तेव्हा काय होतं, त्यांचे असेक्सुअल स्पोर फ्रूट फॉर्म होतात. ठीक आहे. तसंच मिओसिस झाल्यानंतर सेक्सुअल स्पोर फ्रूट पण फॉर्म होत असतात. क्लेस्टोथेशियम, पेरिथेसियम किंवा स्टोमा किंवा आधी अदर आहेत ते. ठीक आहे. तर पिकनियम, तर असं अदर सेक्सुअल स्पोर फ्रूट हे फॉर्म होत असतात. ठीक आहे. पेरिथेसियम. ते नंतर तुम्हाला जेव्हा फंगसचं क्लासिफिकेशन आहे आस्कोमायकोटाचं, त्यावेळेस डिटेलमध्ये सांगायला, आत्ता जर सांगितलं सगळं स्पोर फ्रूट वगैरे तर तुमचं कन्फ्युजन होईल. फक्त इथं सेक्सुअल स्पोर फ्रूट फॉर्म होतात, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज, आता याच्यामध्ये काय आहे, डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. आता ॲक्च्युअली जसं ह्युमन्समध्ये किंवा मॅमल्समध्ये एक प्रकारचं डिफाईन आणि हायली ऑर्गनाइज कॉप्युलेशन गॅमेट फॉर्मेशन होतं. नंतर मग ते गॅमेट फॉर्मेशन ट्रॅव्हल होतात, गॅमेट्स ट्रॅव्हल होतात, फ्युजन होतं, मुरुला ब्लास्टुला, म्हणजे एक प्रकारचं एकदम हायली डेव्हलप टिश्यू ओरिएंटेशन आहे. बट फंगसमध्ये अशा प्रकारचं काही नसतं, जास्त हायली प्रमाणात डेव्हलप काही नसतं. त्याच्यामध्ये मग डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. जसं बॅक्टेरियामध्ये आपण बघितलं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफरमध्ये डिफरंट एजन्सीज इन्व्हॉल्व आहेत. ट्रान्सडक्शन, फॉर्मेशन किंवा कंजुगेशन आहे. तशाच प्रकारचं इथं पण फंगसमध्ये पण होतं. बट फंगसमध्ये एक प्रकारचं न्यूक्लियस फ्युजन होतं, म्हणजे युकॅरियोटिक असल्यामुळे त्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप प्रेझेंट असल्यामुळे इथं एक प्रकारचे गॅमेट किंवा गॅमेटेंजिया हे फॉर्म होतं. तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. तर फक्त सिम्पल, मी इतकं डिटेलमध्ये नाही सांगणार तुम्हाला, खूप डिटेल प्रोसेस आहे, बट सिम्पल फक्त त्याचं मिनिंग काय आहे ते आपण बघू. आणि ठीक आहे. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो, समजलं का तुम्हाला लाईफ सायकल, त्याचं सेक्सुअल लाईफ सायकल? येस सर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत किंवा मेकॅनिझम्स आहेत असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन आहे, नंतर गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट आहे किंवा गॅमेटेंजियल कपुलेशन आहे, स्पर्मेटायझेशन आहे किंवा डायकॅरिओटायझेशन आहे. ठीक आहे. सोमॅटोगामी आहे. तर ते नेमकं काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघू. त्याच्यामध्ये प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन, तर याच्यामध्ये काय होतं, जे लोअर फंजाय आहेत, फंजाय हायर फंजाय असतात आणि लोअर फंजाय म्हणजे वॉटरमध्ये लिव्ह करणारे किंवा प्रिमिटिव्ह फंजाय जे आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं असं प्लाझ्मोडियल स्ट्रक्चर असतं. त्याच्यामुळे ते वॉटरमध्ये लिव्ह करत असतात किंवा जिथं मॉइश्चर जास्त असतं तिथं लिव्ह करत असतात. मग त्यावेळेस त्यांचे जे गॅमेट्स फॉर्म होतात ते गॅमेट्सला फ्लॅजेला असल्यामुळं ते स्विम करतात. प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन हे लोअर फंजायमध्ये होत असतं. मीन्स प्लाझ्मोडिओफोरा
किंवा जे क्रोमेस्टा प्रोटोझोन फंजाय आहेत त्यांच्यामध्ये होत असतं. प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिकामुळे कोणता क्लब रूट ऑफ कॅबेज हा डिसीज होत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक 2 गॅमेट आहेत तिथं तुम्हाला दिसतंय फिगरमध्ये की त्याच्यामध्ये आयसोगॅमी होते. ठीक आहे. मेल आयसोगॅमी मीन्स मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे सिमिलर असले तर त्यांच्यामध्ये आयसोगामी होते. ठीक आहे. या टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. एक एमसीआरला विचारू शकतो कदाचित तुम्हाला. आयसोगॅमी म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल गॅमेट हे सिमिलर साईजचे असतात आणि त्यांचं फ्युजन होतं. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. आणि ॲनिसोगॅमी काय असतं मीन्स याच्यामध्ये एक गॅमेट जे असतं ते साईजने मोठं असतं आणि एक गॅमेट हे साईजने लहान असतं. मीन्स त्यांची साईज ही डिसिमिलर असते. ठीक आहे. ॲनिसोगॅमीमध्ये तर त्याच्यामध्ये जनरली फिमेल गॅमेट हे मोठं असतं आणि मेल गॅमेट हे लहान असतं. ॲनिसोगामी दिस इज अ देन उगामी किंवा त्याच्यामध्ये ऊस्पोर फॉर्म झाल्यानंतर उगामी होतं. त्याच्यामध्ये आपण हिट्रोगामी पण म्हणू शकतो. ठीक आहे. हिट्रोगामी मीन्स काय होतं जे स्पर्म सेल म्हणजे एक सेल जो आहे इथं तो एकाच ठिकाणीच राहतो. मीन्स नॉन मोटाईल असतो एक सेल आणि जो स्पर्म सेल असतो तो मोटाईल असतो. ठीक आहे. त्याला हिट्रोगामी म्हणतात. उगामी नका लक्षात ठेवू, इथं वेगळंच नाव दिलेलं आहे त्यांनी. तर हिट्रोगामी जे आहे ते एक सेल जो फिमेल गॅमेट असतो तो नॉन मोटाईल असतो आणि स्पर्म सेल हे मोटाईल असतात. ठीक आहे. त्यांचं फ्युजन होत असतं, त्याला आपण म्हणतो हिट्रोगामी. हे झालं तुमचं प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन. हे लोअर फंजाई किंवा वॉटर प्रोटोझोन्स मध्ये होत असतं, एवढं लक्षात ठेवा. तर आहे गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. आता हे आहेत ऍक्च्युअल गॅमेट्स आहेत. कपुलेशन मध्ये जे होतं ते ऍक्च्युअल गॅमेट्स हे मोटाईल करून आणि फ्युजन होतंय त्यांचं. ठीक आहे. बट इन सम फंजाय देअर इज डायरेक्ट गॅमेट फ्युजन नाही होत. त्यांचं जे गॅमेटेंजिया असतं जसं प्लांट्समध्ये गॅमेटेंजिया असतं ते गॅमेट्स तयार करतं. बट हिअर गॅमेटेंजियल पोर्शन इज फ्यूज. ओके. गॅमेट फॉर्मेशन नाही होत, डायरेक्ट गॅमेटेंजियल जो पोर्शन असतो त्यांचा तेच फ्यूज होऊन जातं. त्याच्यामध्ये गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट म्हणतो आपण. बिकॉज कॉन्टॅक्ट काय म्हणतो तर गॅमेटेंजियल मीन्स गॅमेटेंजिया म्हणजे त्यांचं जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं होल त्याला गॅमेटेंजिया म्हणतो, जे गॅमेट्स डेव्हलप करतं. नंतर त्यांचं कॉन्टॅक्ट होतं किंवा फ्युजन होतं त्याच्यामुळे आपण गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट म्हणतो. तर त्याच्यामध्ये जे फिमेल गॅमेटेंजिया असतं त्या फिमेल गॅमेटेंजियलला उगोनियम म्हणतात आणि मेल गॅमेटेंजियम जे असतं त्याला अँथेरिडियम म्हणतात. ठीक आहे. ही कॉमन टर्म आहे. त्याच्यामध्ये मग जेव्हा एक सेल असतो, एक सेल म्हणजेच उगोनियम जे आहे ते एका मायसेलियमवर तयार होत असतो आणि हे अँथेरिडियम आहे ते दुसरे मायसेलियमवर तयार होत असतं. म्हणजे जे कॉन्टॅक्ट मध्ये जर आले तर फ्यूज होतात. इथं एक तुम्हाला अँथेरिडियम मधनं काय होतं, अँथेरिडियम मध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट असतं आणि उगोनियम मध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांचं न्यूक्लियसचं फ्युजन करायचं आहे. मग यावेळेस काय होतं, यावेळेस अँथेरिडियम हा फ्यूज होतो विथ द उगोनियम आणि त्यांचं सेल वॉल जे असतं दोघांचं त्या ठिकाणी जिथं फ्यूज होतं तिथं हे ब्रेक होतं आणि त्यावेळेस एक फर्टिलायझेशन ट्यूब तयार होते. त्या फर्टिलायझेशन ट्यूब थ्रू हा जो मेल गॅमेट आहे किंवा मेल न्यूक्लियस आहे ते मेल न्यूक्लियस हे मूव्ह होतं इन टू द उगोनियम आणि नंतर ते दोघंही न्यूक्लियस हे जायगोट फॉर्म करतात. ठीक आहे. म्हणजे जसं तुमचं प्लांट्समध्ये कसं एक बोरोजेनेसिस वगैरे म्हणजे फर्टिलायझेशन होतं अँथर इन्सर्ट करून. ठीक आहे. तर तशाच पद्धतीचं इथं पण एक प्रकारचं फ्युजन होतं. ते सिम्पल फ्युजन आहे, त्याला आपण गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट म्हणतो. ठीक आहे. तसंच गॅमेटेंजियल कपुलेशन पण आहे. आता याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नाही गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट आणि गॅमेटेंजियल कपुलेशन. कपुलेशनचा अर्थ असा होतो की एक मोटाईल जे गॅमेटेंजिया असतात किंवा मेटाईल जे गॅमेट असतात ते मूव्ह करून येतात, त्यावेळेस आपण कपुलेशन म्हणतो. आणि गॅमेट कॉन्टॅक्ट होतो ते प्रेझेंट असतात, फक्त कॉन्टॅक्ट होतो त्यांचा, त्यावेळेस आपण त्यांना गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट म्हणतो. मग जे डिफरंट गॅमेट असतील, आता रिसिपियंट आणि डोनर गॅमेट असतील तर त्यांच्यामध्ये जे कपुलेशन होतं दोघेही गॅमेटमध्ये त्या कपुलेशनला आपण म्हणतो गॅमेटेंजियल कपुलेशन. इथं बघितलं तुम्ही. आता हे प्रिव्हियस मध्ये गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट कशामध्ये होतं, पिथियम किंवा पायटोप्तरा जे आहेत त्यांच्यामध्ये हे गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट होत असतं. नंतर हे गॅमेटेंजियल कपुलेशन हे झायगोमाइटसिस जे आहेत, म्युकर आणि रायझोपस त्यांच्यामध्ये होत असतं. त्याच्यामध्ये मेल गॅमेटेंजिया आणि फिमेल गॅमेटेंजिया हे
फ्यूज होत असतात. बट हिअर फ्यूज होण्याच्या आधी त्यांचं काय होतं, कपुलेशन होतं, नंतर फ्यूज होतं. ठीक आहे. नेक्स्ट वन इज स्पर्मॅटायझेशन. आता हे जर मागच्या तिघही बघितलं तुम्ही, प्लॅनोगॅमेटिक कपुलेशन, गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट, गॅमेटेंजियल कपुलेशन, तर एक सिमिलर आहे, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. गॅमेट फॉर्मेशन होतं, फ्युजन होतं. ठीक आहे. आणि ते लोअर फंजायमध्ये होतं. बट हायर फंजाय जे आहेत, म्हणजे जे आस्कोमायकोटिना किंवा बेसिडिओमायकोटिनामध्ये आहेत, म्हणजे जे आपण ज्यांना ट्रू फंजाय ज्यांना म्हणतो, पक्सिनिया झालं किंवा पावडर मिल्ड्यू झालं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं स्पर्मेटायझेशन आणि सोमॅटोगॉमी होत असते. ठीक आहे. तर पक्सिनिया जे आहे, पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी, त्यांच्यामध्ये स्पर्मेटायझेशन हे होत असतं. त्याच्यामध्ये काय सिंपल एक एक हायपी असते. हायपीमध्ये असं एक सेक्सुअल स्ट्रक्चर फॉर्म होतं, जे बेसिडियम असतं त्यांच्यावरती एक हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, की हॅप्लॉइड स्पोर असतात. ठीक आहे. ते सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असलेले स्पोर असतात, हॅप्लॉइड स्पोर. ते स्पर्म ॲज अ ॲक्ट होतात. ठीक आहे. मीन्स त्यांना स्पर्म म्हणू शकतो आपण, किंवा स्पर्मेशिया म्हणू शकतो. आणि एक रिसेप्टिव्ह हायपा असते. ते रिसेप्टिव्ह हायपास म्हणजे काय, फिमेल ऑर्गन आहे. आणि हे स्पर्मेशिया आहे, मेल ऑर्गन आहे किंवा मेल न्यूक्लियस. जेव्हा मग स्पर्मेशियाचे जे हॅप्लॉइड स्पोर असतात, ते स्पोर डिस्चार्ज होतात आणि ते स्पोर एअर थ्रू जे रिसेप्टिव्ह हायपावर येतात, कॉन्टॅक्ट करतात, त्यावेळेस त्यांचं फ्युजन होऊन ते न्यूक्लियस मूव्ह होतं टुवर्ड्स द रिसेप्टिव्ह हायपा. आणि त्याच्यामध्ये डायकॅरिओटायझेशन होऊन परत मिओसिस होतं. मिओसिस झाल्यानंतर ते परत त्याचे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की प्रोजेनी डेव्हलप होत असते आणि व्हेरिएशन येतं. ठीक आहे. तर डीएनए जर फ्यूज होतो तर व्हेरिएशन येतं. व्हेरिएशन आल्यानंतर काय होतं, तर फंगस एक त्याच्यामध्ये एक प्रकारची रेजिस्टंट पॉवर येतं अगेन्स्ट द इन्फेक्शन. ठीक आहे. दिस इज अ स्पर्मेटायझेशन. Spermatization happens in a higher fungi like Puccinia or powdery mildew. जसं सोमॅटोगॉमी आहे, स्पर्मेटायझेशन सारखं सोमॅटोगॉमी. तर सोमॅटोगॉमी मध्ये एक प्रकारचं काही हे तयार नाही होत, म्हणजे स्पर्म सेल तयार नाही होत किंवा कोणतेही गॅमेट्स फॉर्मेशन होत नाही. फक्त दोन सोमा मीन्स काय होतं, बॉडी, म्हणजे सोमॅटिक सेल्स आहेत किंवा सोमॅटिक मायसेलियम जे आहे, दोघेही मायसेलियम ह्या सोमॅटिक मायसेलियम ह्या फ्यूज होतात. म्हणजे त्यांचं जे थॅलस असतं, ते थॅलस फ्यूज झाल्यानंतर ते एक एक्सचेंज करतात. कशाचं, आता इथं फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला, हे न्यूक्लियस एक्सचेंज झालंय दुसऱ्या मायसेलियम मध्ये. मग ते दुसऱ्या मायसेलियम मध्ये न्यूक्लियस एक्सचेंज झाल्यानंतर आपण काय म्हणतो, त्याला एक प्रकारचं त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं, म्हणजे न्यूक्लियसचं डोनर अँड रिसिपियंट डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे. दिस इज अ सोमॅटोगॉमी. तर सोमा मीन्स बॉडी किंवा सोमॅटिक सेल्स, किंवा आपण थॅलसला सोमॅटिक मायसेलियम म्हणतो. तर त्याच्यावरून लक्षात ठेवा की सोमॅटोगॉमी हे कसं होतं. त्याच्यामध्ये जो थॅलस असतो, थॅलसचं हे फ्युजन होत असतं. ज्यावेळेस अॅनास्टॉमॅसिस होतं, तर यावेळेस तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस स्क्लेरोशिया फॉर्म होत असतात. ठीक आहे. स्क्लेरोशियम किंवा रायझोक्टोनियामध्ये आपण स्क्लेरोशिया फॉर्म होत असतात, तेव्हा ते मायसेलियमचं फ्युजन होतं किंवा थॅलसचं फ्युजन होतं. त्याच वेळेस हे ऑपोजिट न्यूक्लियस असतात, त्यांचं फ्युजन होऊन एक प्रकारचं हेट्रोथॅलिझम किंवा होमोथॅलिझम हे होत असतं त्यांच्यामध्ये. दीज आर द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर हे झायगोमायकोटिनामध्ये होत असतं, सोमॅटोगॉमी वगैरे, किंवा नंबर ऑफ फंजायमध्ये होत असतं. ठीक आहे. जे डिट्रोमायकोटिनाचे फंगस आहेत त्यांच्यामध्ये पण होत असतं यांच्या. अशा पद्धतीने तुमचं सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि फंगल थॅलस मॉडिफिकेशन हे झालं. याच्यामध्ये फक्त स्ट्रोमा, ॲप्रोसोरिया काय, फक्त लक्षात ठेवा त्यांचं नीड काय आहे आणि जनरली कसे फॉर्म होतात आणि काय हेल्पिंग मेकॅनिझम आहे त्यांचं, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये फक्त काय मिओसिस आणि म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असताना काय कोणत्या स्टेजेस आहेत, झायगोट फॉर्मेशन, आणि एक प्रकारचं एक हे टर्मिनॉलॉजीस लक्षात ठेवा, आयसोगामी, अॅनोसोगामी, हिट्रोगामी काय आहे. ठीक आहे. उगोनियम कशाला म्हणतात, मेल फिमेल गॅमेटेंजियल म्हणतात, अँथ्रेडियम या मेल गॅमेटेंजियल म्हणतात. अशा पद्धतीने या टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. ठीक आहे. जास्त काही नाही याच्यात. तर नेक्स्ट लेक्चरला आपण तुम्हाला एक बायोनॉमियल नोमेनक्लेचरचं सांगतो थोडंसं. ठीक आहे. त्याच्यामध्ये बायोनॉमियल नोमेनक्लेचर समजलं का तुम्हाला, मग त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन करू फंगस. तर फंगसचं क्लासिफिकेशन जनरली एन्सवर्थ, म्हणजे आपलं जे सिलेबस आहे आत्ताचा,
आत्ताचा सिलेबस फार जुना सिलेबस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एन्सवर्थने एक 1973 मध्ये सिलेबस दिला होता. तर 1970 मध्ये